नमस्कार. मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे. मित्रांनो, माहितीचा अधिकार हा 2005 साली अस्तित्वात आला. तो ॲक्ट आणण्यापाठीमागचा मूळ हेतू असा होता की शासकीय किंवा सरकारी कामकाजामध्ये पारदर्शकता आणणे आणि जबाबदारी वाढवणे हा त्या पाठीमागचा मूळ हेतू. परंतु काही वेळेस काही सरकारी अधिकारी आपल्या सहकाऱ्यांना वाचविण्यासाठी किंवा त्यांनी केलेल्या चुकावर पांघरून घालण्यासाठी प्रयत्न करतात की जेणेकरून हा जो कायदा अस्तित्वात आलेला आहे याचा हेतू सफल होतो किंवा नाही याविषयी शंका निर्माण होते, असं मत बॉम्बे हायकोर्टाचे डिव्हिजन बेंचने एका प्रकरणामध्ये व्यक्त केलं आहे. तर ती केस सांगली जिल्ह्यातील होती. सांगली जिल्ह्यामध्ये एक नावाजलेली शैक्षणिक संस्था होती आणि त्या संस्थेचा जो मूळ हेतू जो होता हा सामाजिक, शैक्षणिक आणि गरजू लोकांना मदत करणे हा होता. तर सांगली जिल्ह्यातील काही विशिष्ट जमिनी या सरकारने ULC ॲक्ट अन्वये त्या संपादित केल्या होत्या. परंतु कालांतराने त्या जमिनीची गरज न भासल्याने सरकारने एक ठराव करून त्या जमिनी परत करण्याचा निर्णय घेतला. आणि तो जो निर्णय घेतला तर ती जी शासकीय शैक्षणिक संस्था होती त्यातील एका मेंबरने, सभासदाने की माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज केला की तुम्ही जो ठराव केलेला आहे तो ठराव काय केला, तो ठराव करताना काय नोट्स घेतल्या, काय कागदपत्र तपासले या संबंधीची त्यांनी माहिती मागितली. परंतु त्या माहिती अधिकाऱ्याने त्यांना सदरचे पेपर उपलब्ध नाही असा त्यांना निर्णय कळवला. साहजिकच त्यांनी त्या निर्णयाविरुद्ध माहितीच्या अधिकारामध्ये अपील दाखल केलं, पहिलं अपील दाखल केलं आणि ते अपील त्या माहिती अधिकाऱ्याने अंशतः पार्टली अलाउ केलं आणि त्यांनी सांगितलं की यांना ते 15 दिवसामध्ये आवश्यक असलेली माहिती द्या. त्या निर्णयाविरुद्ध त्यांनी दुसरं अपील दाखल केलं आणि दुसरं अपील दाखल केल्यानंतर म्हणजे डेप्युटी सेक्रेटरी ऑफ ULC तर ते जेव्हा अपील चौकशीसाठी आलं तेव्हा तो निर्णय घेण्यास, चौकशी करण्यास त्यांनी थोडासा विलंब लावला. मग या सभासदाने त्याचा खूप पाठपुरावा केला आणि शेवटी ते सगळ्या नोटिसा काढल्या आणि त्याचं ते हिअरिंग घेण्यात आलं. आणि हिअरिंग घेण्यात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की यांना पेपर देऊन टाका आणि त्यांनी सगळे एकंदर त्याचं स्वरूप बघितल्यानंतर त्यांनी तोंडी आदेश दिले की जर तुम्ही हे पेपर्स त्यांना जर मिळाले नाही तर संबंधितावरती कायद्यानुसार तुम्ही तो गुन्हा दाखल करा असे त्यांनी आदेश पारित केले. परंतु गुन्हा काही दाखल झाला नाही आणि त्यांनी त्यांच्यासमोर असाही युक्तिवाद केला की जर पेपर जर मिळत नसतील तर या कायद्याचा उपयोग काय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की हे पेपर्स मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि जर पेपर मिळाले नाही तर याचे गंभीर परिणाम होतील असा युक्तिवाद त्यांनी केला. परंतु यांनी काय केलं, मग शेवटी कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही. आणि मग जेव्हा ते केकाणे नावाचे सेक्रेटरी होते त्यावेळेस तर त्यांनी काय केलं, मग त्यांनी ते अटक करण्याच्या ऐवजी कुठल्याही अधिकाऱ्यावरती कुठल्याही प्रकारची जबाबदारी किंवा अकाउंटेबिलिटी फिक्स न करता त्यांना क्लीन चिट देऊन टाकली. आणि क्लीन चिट दिल्यानंतर त्यांनी असं पुन्हा त्या सांगितलं की याच्यामध्ये कोणाचाही काही हलगर्जीपणा किंवा मुद्दाम काही असा हेतू दिसत नाही. म्हणजे अटक करण्याच्या ऐवजी त्यांनी अशा प्रकारचं बोल्ड स्टेटमेंट हे केलं आणि हे मॅटर शेवटी हायकोर्टामध्ये गेलं. हायकोर्टाचा रिट पिटिशन नंबर होता 6961/2012 आणि जस्टिस ओका आणि जस्टिस गडकरी समोर आलं आणि त्यांनी हे सगळं केलेलं बोल्ड स्टेटमेंट बघितलं की इंस्टेड ऑफ रजिस्टरिंग द क्राईम, इंस्टेड ऑफ लॉजिंग द क्राईम अगेन्स्ट द कन्सर्न पर्सन ॲज डायरेक्टेड बाय दी सेकंड ॲपिलेट अथॉरिटी, तुम्ही त्यांना क्लीन चिट देतात, कुठली अकाउंटेबिलिटी फिक्स करत नाही. मग त्यांना असं वाटतं की हा जो कायदा आलेला आहे आणि त्यांनी महत्त्वाचं दुसरं असं म्हटलंय की महाराष्ट्र सार्वजनिक जो अभिलेख कायदा आहे 2005चा त्याच्यामध्ये कलम 2G अन्वये ते सांगितलं हा ठराव हा सरकारी दस्तऐवज आहे आणि इट विल कम विदिन द पर्व्यू ऑफ डेफिनेशन ऑफ सेक्शन 2G. हा ठराव मिळत नाही, पेपर मिळत नाही, अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे हायकोर्ट त्याची गंभीर दखल घेतं आणि त्यांना मग शेवटी हायकोर्ट काय करतं तर हायकोर्ट ते अपील त्याचं अलाउ करतं आणि ते अशी ऑर्डर करतं की वी डायरेक्ट द रिस्पॉन्ड नंबर 3 सेट अप ए क्रिमिनल लॉ इन मोशन ॲज डायरेक्टेड अंडर द जजमेंट ऑर्डर पास बाय द सेकंड ॲपिलेट अथॉरिटी डेटेड
18 ऑगस्ट 2011 आणि त्यांनी सांगितलं द कन्सर्न कमिशनर ऑफ द पोलीस शॅल कन्सिडर द इंटरेस्टिंग इन्व्हेस्टिगेशन टू अन ऑफिसर ऑफ ए हायर रँक नॉट बिलो द रँक ऑफ डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस आणि त्याला 15,000 रुपये देतात. म्हणजे शेवटी हायकोर्टाकडे तो व्यक्ती गेली, त्याने त्याचा पाठपुरावा केला आणि त्याच्यावरती गुन्हा रजिस्टर करणं त्याला भाग पाडलं. सांगायचं तात्पर्य एवढं एकच आहे की हा जो सभासद आहे हा शेवटपर्यंत भांडत राहिला, हायकोर्टापर्यंत गेला आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांना भाग पाडलं. तर त्या पाठीमागचा मला सांगण्याचा हेतू एवढा एकच आहे की हा जो आपण आता अनेक माहिती अधिकाऱ्याकडे अर्ज करतो आणि शेवटी मनुष्य काय करतो, कंटाळून तो विषय सोडून देतो. परंतु काय काय वेळेस हे दस्तऐवज हे हेतू पुरस्कार लांबवले जातात असं त्यांचं निरीक्षण आलेलं आहे एकमेकांना वाचवण्यासाठी. मित्रांनो, सांगण्यासारखं खूप आहे. तुर्तास इथे थांबतो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.